अध्याय 4. नारदांचे चातुर्य. हरीच्या आज्ञेला नकार कोण देईल? ठीक आहे, हे कार्य मी साधतो, असे अभिवचन देऊन नारद मुनींनी जबाबदारी स्वीकारली खरी, पण अगस्तींना काशीमधून कोणत्या कारणास्तव हकलायचे? विनाकारण जर त्यांना काशीमधून जावयास सांगितले तर ते क्रोधाने शाप देऊन आपलेही भस्म करतील, असा विचार करत नारद विंध्याचलाकडे गेले. अनंत वृक्षांनी पशुपक्ष्याने व्याप्त असा मनोहर विंध्याचल, भवतापाचे क्षालन करणारे नर्मदेचे जल ज्यावर उडत आहे असा विंध्याद्री. नारद मुनींचे आपल्याकडेच आगमन झालेले पाहून त्याने त्यांना विनम्र अभिवादन केले. विंध्याचल म्हणाला, मुनिवर्य, मेरूसारख्या पर्वतांना पृथ्वीला स्थिर ठेवण्याची शक्ती बहाल केली जाते, पण मी मात्र त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करणार नाही, कारण साधूंना सज्जनांना माझ्या दर्शनाने आणि स्पर्शानेच केवळ मुक्ती प्राप्त होते. त्यामुळे मी आणि माझ्यासारखे अचल श्रेष्ठ मानले जावेत, परंतु मीच माझी स्तुती गाणे उचित नाही. तेव्हा आपणच परीक्षा करा आणि कोण श्रेष्ठ ते सांगा. देवर्षी नारद म्हणाले, हे विंध्याचला, तुझे म्हणणे रास्त आहे. तू खरोखर श्रेष्ठ असा पर्वत आहेस, परंतु मेरू पर्वत तुझा अपमान सदा सर्व काळ करत असतो. तू एक मानी पर्वत आहेस. तुला यासारख्या होणाऱ्या अपमानामुळे मरण यातनाहून अधिक यातना होत असतील. विंध्याचल खिन्नपणे हसला. त्याने विचारले, ही मानहानी, हा अपमान आता सहन होत नाही. मला त्या मेरू पर्वताचा नक्षा उतरवायचा आहे. त्याचे गर्व हरण करण्याची एखादी युक्ती मला सांगाल काय? मेरू पर्वताला नीच दाखविण्यासाठी विंध्याचल आपली उंची वाढवू लागला. वाढत वाढत तो गगनाला भिडला, परंतु त्यामुळे सूर्याच्या मार्गात अडचण निर्माण झाला. विंध्याचलाच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला अंधाराचे साम्राज्य झाले, तर त्याच्या पूर्व आणि उत्तर भागात अतिप्रखर सूर्यकिरण पडून तो भाग भाजला जाऊ लागला, पोळला जाऊ लागला. या नवीन संकटामुळे सर्व ऋषी, मुनी आणि देव त्रस्त झाले. संकट परिहारासाठी ते ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाने सर्वांना अभय दिले, म्हणाले, घाबरू नका. काशी क्षेत्रीय अगस्ती मुनी वास्तव्य करतात. तुमचे संकट तेच दूर करतील. तुम्ही त्यांचीच प्रार्थना करा, कारण विंध्य पर्वत अगस्तींचा शिष्य आहे. तो त्यांची आज्ञा मोडणार नाही. साऱ्या ऋषी, मुनी आणि देवांनी काशी क्षेत्राकडे प्रयाण केले.